नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पाळेकर पद्धतीने किंवा ज्याला आपण झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणतो असे शेती करणारे आमचे अंजनगाव खेड तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी प्रमोदजी इंगळे यांच्याकडे. प्रमोदजी, आपण हे कधीपासून म्हणजे बाग कुठल्या वर्षी लावलेली आहे? 21 मे 2018 आपण रुस्टाक लावलेलं आहे. ओके. आणि पहिलं पीक आपल्याला 2020 मध्ये आलेलं आहे. ओके. हार्वेस्टिंग. ओके, पहिलं. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण जसं आपण ऐकतो की सगळ्या द्राक्षाची पिकं म्हटलं की मोकार फवारण्या, सगळ्या औषधं वगैरे ड्रीप याच्यामधून, आता आपण नेमकं करताय काय? याच्यामध्ये मुळात आपण रासायनिक खताला आणि रासायनिक औषधाला फाटा दिलेला आहे. आता गेली 7 वर्ष झाली त्यात कुठलंही रासायनिक खत आपण वापरलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय वरच्या फवारण्या आहेत त्यामध्ये सुरुवातीच्या काळात 3 ते 4 फवारण्या वातावरणाच्या खराब असेल तर रेसिड्यू फ्रीच्या घेतो. बरं. आणि एकदा माल सेटिंग झाला की तिथून पुढं इथं रासायनिकची फवारणी केली जात नाही. ओके. तिथून पुढे सगळ्या नैसर्गिक फवारण्या होत्या. उदाहरण घेतलं प्रामुख्यानं ह्याचा महत्वाचा रोग म्हणजे डावणी. डावणीसाठी आपण हळद, ताक आणि मीठ वापरतो. ओके. 12 तासात त्याला कंट्रोल मिळतो. दुसरा जास्त अटॅक करणारा रोग आहे म्हणजे भुरी. आणि थंडी वाढली की भुरी वाढते. त्यासाठी आपण अद्रक फवारतो. ओके. अद्रकावर भुरीचा चांगला कंट्रोल मिळतो. ओके. आणि सूक्ष्मद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण याला सप्तधान्य फवारतो. 7 कडधान्य मोड आणायचे, मोड आणून त्याची पेस्ट करायची आणि ते पेस्ट करून त्याची फवारणी करायची. त्यामुळे ह्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची काय मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतो आपण, त्याची कमतरता किंवा डिफिशियन्सी तुम्हाला कुठं दिसणार नाही. आता हार्वेस्टिंगला बाग आहे तरी पण बाग तेज कमी झालेला नाही. बिलकुल, मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की त्याचा परिणाम हे की आणि परत आपण जीवामृतच्या फवारण्या करतो, आंबट ताकाच्या फवारण्या करतो. ओके. दशपर्णी नरकाच्या फवारण्या करतो. ओके. अग्नेस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, निमास्त्र आहे. ओके. म्हणजे ही जे काय नैसर्गिक दृष्टी आहे त्या घरीच बनवायच्या आणि त्या घरीच फवारायच्या. मला सगळ्यात जास्त सरप्राईज याचं आहे, आपण जर खाली बघितलं ना हे सगळं तण वगैरे असं, म्हणजे आता मी ज्या बागा बघतो त्या एकदम अशा स्वच्छ किंवा मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हरळी वाल्या वगैरे असतात. इकडं तर खाली सगळी दगडच आणि बाजूला सगळं आहे तसं गवत दिसतंय. तर सर ह्या गवताचं एक वैशिष्ट्य सांगतो. दर 2 ते 3 वर्षांनी ह्यातलं गवत बदलतंय, ऑटोमॅटिकली बदलतंय. ओके. आता बघा बागेच्या साईडला जवळजवळ 100 एकराचा एरिया आहे, ही सगळी कुसळ आहेत, नुसती कुसळ दिसतात. बरोबर. आणि ह्या बागेत एकही तुम्हाला कुसळ दिसणार नाही. हां. पहिल्या वर्षी होतं, दुसऱ्या वर्षी ते ऑटोमॅटिकली संपलंय. बरं. आणि त्यात आपल्याला दगडी, आपण कुटकुटी दगडी आणि दुधानी ही 2 वर्ष होती. आणि 2 वर्षानंतर परत हे गेल्या वर्षीपासून ते कमी होत गेलं प्रमाण, आणि गेल्या वर्षीपासून हे रेशमी काटा वाढला. ओके. त्याचं आता 100% रेशमी काटा लागेल. 2 वर्षानंतर मला माहिती की हे रेशमी काटा संपणार, नवीन काहीतरी येणार आहे. त्याचं कारण आहे सर, निसर्ग त्याची स्वतःची नीड स्वतः भरून काढतो. बरोबर. मानवाचा हस्तक्षेप अजिबात नका, पण आपण हस्तक्षेप करून जमिनीची पण वाट लावली. बरोबर. जमिनीला ज्या अन्नद्रव्याची गरज आहे आणि जी अन्नद्रव्य ज्या गवतासाठी तीच गवत इथं उगवत, त्याची नीड भागली की ती उगवत नाही. बरोबर. दुसरं गवत उगवत म्हणजे येणाऱ्या गवताला बघा आपण समजून घ्या पाहिजे तुम्ही. आता आपण बघा नदी काठचं किंवा एकदम सुपीक जमीन बघा, तिथं गवत कमी उगवते. बरोबर. आणि जी हलकी जमीन आहे तिथं गवत जास्त असतं. माझ्याकडे एवढं शेवगाचं आहे ना, माझं इतकं गवत झालंय सध्या. त्याचं कारण आहे कारण तिथली तर जमिनीची नीट भरलेली नाही. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथलं खास वैशिष्ट्य दाखवते. कॅमेरा इकडं का हे जे आहे ह्याला आपल्याला काय उकरावं लागत नाही. अरे बापरे, क्या बात आहे. आणि ह्याचा वास घ्या सर, पावसाचा वास आहे चक्क. हे खरे माझे ओळख आहे सगळ्यात मोठी श्रीमंती. त्याचा वास म्हणजे अप्रतिम वास, म्हणजे मला आता पाऊस पडून गेलाय ना, असा वास आहे मातीचा. कारण मला कुणाला हे दाखला द्यायची गरज नाही की मी नैसर्गिक शेती करतो. नाही, माझी जमीन सांगते तुम्हाला मी काय करतोय. खतरनाक, एकच नंबर. म्हणजे आणि ह्यात बघा पांढऱ्या मुळींची संख्या, मुळांची संख्या किती आहे आणि ह्युमस किती झालं. ह्युमस हे सगळा सेंद्रिय गर्भ आहे. वा. आणि हा सेंद्रिय गर्भ कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि अशा दगडामध्ये तर आणि सर आता आपण कमीत कमी 1 फूटभर असं खोल उकरत जाऊ शकतो. बरं. आणि इथं आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथं ट्रॅक्टर पण चालत नाही, एवढी कठीण जमीन.
गोटच आहेत ना कडे सगळे. निघणार नाही, सगळे गोटे दिसत आहेत. आणि आता सर इथं ह्या 7 वर्षानंतर आता थोडंसं मातीचं प्रमाण वाढायला लागलं. हा. पहिल्यांदा ज्यावेळेस मी इथं द्राक्ष लावली होती त्यावेळेस इथं चप्पल शिवाय आपण चालू शकत नव्हतो. इतका असा टोकदार खडक होता. मी तर आतमध्ये येताना तोच विचार करत होतो, म्हणजे आता इथपर्यंत गाडी आणायला काय दिव्य आम्हाला लागलंय. 4 वेळा दगडाला गाडी खालनं ठोकत इथपर्यंत आलोय आणि असं काय तर निघल. आणि सगळ्या बाजूने जर आपण पाहिलं तर पूर्णपणे खडकाळ रान आहे. नुसतं माळा रान नाही, माळा रानात पण 2 प्रकार. खडकाळ म्हणजे नुसती दगड आणि या दगडामध्ये एवढं चांगलं केलं. आता मला जो प्रश्न आहे साधारण जो सगळ्या शेतकऱ्याला असतो, हो उतार किती निघतो? नाही आता मला सांगा, मी ही प्रश्न मला येणाऱ्या प्रत्येक शेतकरी विचारतो, पण मी त्यांना एक विचारतो, मला तुम्ही उतार विचारू नका, एक नफा विचारा. नाही, मी नफ्याकडे येणारच आहे. हा, कारण मला काय नफ्याकडे माहिती यायचंय. आहे, आता ह्याचा उतार मला सांगा. माझा कमीत कमी 9 टन आहे, जास्तीत जास्त 13 टन आहे उत्पादन. ओके, पण माझा उत्पादन खर्च वर्षाचा 50,000च्या आत आहे. बरोबर. हा, मग 10 पट नफा तुम्हाला कोण देतं? कुठलंच पीक नाही. कुठलं पीक देतंय? हा, आणि मला हितला ते नफा पण चांगलं खाऊ घालून महत्वाचं म्हणजे. विषमुक्त खबर. काय असं विषावाली खाऊ घालून 10 पण निघू शकतो. मी कमीत विषमुक्त कमी खाऊ 5 घालून. लाख रुपये आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपये वर्षाला नफा घेतला. खूप झालं. हा, खूप चांगलं मी उत्पादन. समाधान आहे त्याच्यावर. आणि एक सगळ्यात महत्वाचं सर, आज तुमच्यासारखी महान लोक इकडे माळात दगडात भेटायला येतात, हे मोठं भाग्य मला त्याचं. मित्रांनो, खरं सांगायला ना, आता मी यांच्याशी बोलत बोलत जवळपास अर्धा घड संपवलाय. मी द्राक्ष खात नाही, इमानदारीने सांगायचं जर म्हटलं ना, वर्षातून कधीतरी चुकून द्राक्ष खाणारा माणूस आहे.